भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। स्वाभिमान गमावल्याचं सोपं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे असल्याचं केशव उपाध्याय यांनी म्हटलेलं आहे। भाजप आणि शिवसेनेची वैचारिक युती होती। काँग्रेसला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी युती केली होती। मात्र मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत युती केली असा टोला देखील उपाध्याय यांनी लगावलेला आहे। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची वैचारिक युती होती, पण सत्तेसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्री पदासाठी ही वैचारिक युती हिंदुत्वाचा विचार सोडत काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली। पण आता जागांसाठी 2-4 जागा कमी जास्त व्हाव्या यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीच्या फेऱ्या मारतायत, दिल्लीत जाऊन बैठका करतायत। त्यामुळे मातोश्रीचा सन्मान गेला, हिंदुत्वाचा विचार गेला, सत्तेसाठी आत्मसन्मानही गेला। असू शकतात नाही, त्यांनी तसं इनडायरेक्टली इंडिकेटच केलेलं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी संकेत दिले या दौऱ्यातून की मी किती चांगला मुख्यमंत्री होतो। त्यांनी त्यांची भावना अप्रत्यक्षरित्या उघडच केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व करत असताना त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही, माझ्या कुटुंबातला कोणी निवडणूक लढणार नाही। परंतु बाळासाहेब जाताच केवळ निवडणूकच नाही तर हिंदुत्व सुद्धा यांनी उन्हाळून ठेवलंय। आणि बाळासाहेब जे बोलले त्याच्या उलट वागतायत सगळे ते आता। कि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जब थे तब देश के बड़े बड़े नेता मातोश्री पे आते थे। आज हालात ये हुआ है कि बाला साहब जी के सुपुत्र एक कुर्सी पाने के लिए महाविकास आघाड़ी का आने वाले चुनाव में उनको चेहरा बनाया जाए, इसके लिए ये प्रार्थना लेकर के वो दिल्ली गए हैं और कांग्रेस के नेताओं के सामने घुटने टेक रहे हैं। यह निश्चित तौर पर उबाठा के लिए शर्मनाक है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।